पडळकरांनी पुन्हा एकदा त्यांच्या चुकीच्या पद्धतीनं जयंत पाटलांवर टीका केलेली आहे। बघा, मी एकदा त्यावर बोललो होतो पडळकरांच्या भाष्यावरती, आणि आम्ही बोलल्यानंतर सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कडक शब्दात त्यांना समज दिली होती। आता पक्षाचे प्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री एका सहकारी विधानसभा सदस्यांना कडक शब्दात सांगून सुद्धा जर त्याच्यात वारंवार परत तशीच वक्तव्य येत असतील तर आता ते जनतेनं समजून घेतलं पाहिजे काय समजायचं ते। आमच्यासारख्याने त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही। काय आहे या संदर्भामध्ये फार पहिल्यापासून ही पद्धत आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ जो सगळ्या साखर कारखान्यांचा आहे, त्या महासंघाची बैठक ही साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी राज्याचे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय सहकार मंत्री, कृषी मंत्री घेत असतात। आणि यापूर्वीपासून ही पद्धत आहे की नैसर्गिक आपत्ती आली, भूकंप आला, पूर परिस्थिती आली, दुष्काळ आला तर टनाला कारखाने देतात, शेतकऱ्यातनं कापून घेतात असं नाही। कारखान्याकडे जे काही गाळप होतं त्या टनाला 2 रुपये 5 रुपये हे साखर कारखाना त्यातनं देत असतो। तशा पद्धतीचा हा निर्णय, असा त्याचा अर्थ की शेतकऱ्याचे कमी केले आणि दिले असं नाही, तर आपण कारखान्यानं जेवढं क्रशिंग केलंय त्या टनाला 5 रुपये प्रमाणे स्वतःच्या उत्पन्नातले पैसे कारखान्याने द्यायचे, असा त्याचा अर्थ आहे। हो, पण 5 रुपयाच्या ठिकाणी आता ते 15 रुपये केलं जाणार आहे। नाही, मी उदाहरण 5 दिलं तुम्हाला, कारण ही संकट जेवढं मोठं आहे नैसर्गिक आपत्तीचं। बघा तुम्ही, आता 60 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान आहे। अजून सुद्धा आम्ही आता आज सुद्धा मी बैठका घेतल्या, लोक अजूनही सांगतात घरांच्या पडझडी झाल्या। आता बघा आमच्या जावली तालुक्यात ते पदाधिकारी आलेत, घरं पडलीत आणि ते 65 मिलीमीटरच्या निकषात बसत नाही। या बाबतीतल्या सुद्धा काही गोष्टी आहेत की त्याला मदत करावीच लागणार आहे। जावली, महाबळेश्वर, पाटण हे तालुके असे आहेत की तिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे, डोंगराळ भाग आहे आणि तिथं अशी कच्ची घरं आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे। अशा लोकांना मदत करण्यासाठीचा एक फुलाची पाकळी साखर उद्योगाची मदत असावी म्हणून झालेला तो निर्णय। मदतीची करावी अशी मदत सरकारने आपल्याच मदतीची स्वतःच्या घोषणा करावी अशी एक काय CSR फंड वापरावा किंवा जो केंद्राकडे जातोय तो वापरावा अशा पद्धतीचं पण म्हणतात। हा जिजिया कर, शशिकांत शिंदे कसला जिजिया कर? हा जो कर 15 रुपये जो शेतकऱ्यांच्या हा आम्ही साखर कारखानदार देणार आहे, शेतकऱ्याकडनं कापणार नाही। आमदार माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी मी सांगतो, या 15 रुपयाची कपात आहे ना, या बाबतीत आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी माननीय शरद पवार साहेबांशी बोलावं। आदरणीय पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना किल्लारीला भूकंप झाला, त्या भूकंपग्रस्तांना सुद्धा त्यावेळी टनाला 2 रुपये कारखान्याने कापून दिले होते। मग त्यावेळी हा जिजिया कर होता का? मला राजकारण याच्यात करायचं नाही म्हणून मी आमदार शशिकांत शिंदे साहेबांना सांगतो, यापूर्वीची पद्धत बघा, यापूर्वीचे प्रचलित कशा पद्धतीनं कोणत्या संकटात कसे पैसे दिले होते याचा थोडा मागोवा घ्या पाठीमागच्या परिस्थितीचा, मग तुम्ही हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।